नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई। गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसांसह एकाला अटक। केडगाव बायपास परिसरात केली थरारक कारवाई। एकूण 83,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। अहिल्यानगर शहरात अग्निशस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत इस्माला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली आहे। त्याच्याकडून 80,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, अग्निशस्त्र आणि 3,000 रुपयांची 3 जिवंत काडतुसे असा एकूण 83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शहबाज निसार शेख वय 34, सध्या राहणार रहमतनगर जोरवेनाका संगमनेर, मूळ राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। दिनांक 20 रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना एक खात्रीशीर गुप्त बातमी मिळाली की केडगाव बायपास रोडवरील अनुराज टायर्सच्या समोरील बाजूस एक संशयित इसम बेकायदेशीर अग्निशास्त्र घेऊन थांबलेला आहे। माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी वेळ न घालवता तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक रवाना केले। पोलीस पथकाने केडगाव बायपास परिसरात अत्यंत गोपनीयतेने आणि वेगाने जाऊन सदर इसमाला जागीच घेरले आणि ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आली। पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपीला बेड्या ठोकल्या। गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 418/26 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन कलम 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत। सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुभरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिंदे, दणवी, बोरगे, दौड, साबीर शेख, विजय ठोंबरे, सूरज कदम, दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, रमेश शिंदे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, अमोल गाडे, अतुल लाटे, अतुल काजळे, शिरीष तरटे, गंगाधर आंग्रे, किरण बडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी रोहोकले आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।